काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज इंधन दरवाढ, इंधन टंचाई आणि केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला तीव्र निषेध नोंदवला। यावेळी बोलताना विक्रमसिंह सावंत यांनी सांगितलं, पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। इंधन दरवाढीचा थेट परिणाम बाजारपेठेतील जीवनावश्यक वस्तूंवर होत असून अन्नधान्य, भाजीपाला, दूध, खाद्यतेल, बांधकाम साहित्य, औषधं तसेच दैनंदिन वापरांच्या वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे अत्यंत कठीण झाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या आंदोलनात महादेव पाटील, बाबासाहेब कोळगाव, अप्पाराया बिरादर, सुजय नाना शिंदे, निलेश बामणे, महादेव कोळी, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, परशुराम सांगोलकर, जे.के. मामा माळी, जे.बी. पाटील, तुकाराम माळी, रवींद्र सावंत, प्रमोद सावंत, रावसाहेब मंगसुळे, राजकुमार भोसले, रमेश पाटील, बसवराज घे, जी. मल्लेशांना कत्ती, अशोक सरगर, गणेश जाधव, दयानंद मुचंडी, बाबासाहेब माळी, गनी मुल्ला, प्रकाश सावंत, मनोहर भोसले, तानाजी चव्हाण, रामचंद्र सरगर, अण्णाराव पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज।